नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता शेतकऱ्यांना दरमहा 5,000 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी करावं लागणारे फक्त एक काम. PM किसान पेन्शन योजना आतापासून शेतकरी बांधवांना दरमहा 5,000 रुपये मिळणार आहेत. तर ते कसे काय या संदर्भातली सगळी डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दरमहा 5,000 रुपये देणार आहेत. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दिलेल्या पैशासोबतच मी त्यांना पेन्शनही दिली आहे. त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 5,500 रुपये रक्कम शेतकरी बांधवांसाठी राखून ठेवते. त्यासाठी आर्थिक पाठबळ भक्कम ठेवण्याचे उद्देश आजपासून केले जाणार आहे. PM किसान पेन्शन योजना या संदर्भातली माहिती बघा. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. येथील बहुतांशी लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे. शेती हा इथल्या अर्थव्यवस्थेचा आधारही मानला जातो. त्यामुळं भारत सरकारनं आर्थिक मदतीसाठी या ठिकाणी शेतीला प्राधान्य दिले आहे आणि ते स्वावलंबी आहे. सर्व योजना शेतकऱ्यांसाठी चालवल्या जात आहेत. शेतकरी बांधवांना थेट लाभ देणाऱ्या सर्व योजनांपैकी भारत सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक नवीन योजना राबवण्यात येत आहे, ज्याचे फायदे होणार आहेत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना उपलब्ध होणार आहे. आज आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सर्व लोकांना पेन्शन मिळण्याच्या अधिकाराबद्दल बोलत आहोत. भारत सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी PM किसान पेन्शन योजना चालवली जात आहे. या अंतर्गत शेतकरी बांधवांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शन लागू होते आणि यामध्ये मासिक पेन्शनची रक्कम जी आहे ती या ठिकाणी 5,000 रुपये अशी दिली जाईल. भारत सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवण्यात येत असली तरी या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 3,000 रुपये पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत आणखीन एक योजना सरकार राबवत आहे, ती म्हणजे शेतकरी बांधवांना पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे. याची माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत सामान्य लोकांना देखील पेन्शन सुविधा पुरवल्या जात आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत भारत सरकारकडून सर्वसामान्यांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी सध्या एक योजना राबवण्यात येत आहे, ती म्हणजे अटल पेन्शन योजना. आपल्या चॅनलवरती त्या संदर्भातला एक व्हिडिओ नक्कीच आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी या शेतकरी बांधवांच्यासाठी तयार केलेल्या पेन्शन योजनेचाही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, लाभ घेऊ शकता. धन्यवाद.